माझं नाव केतकी देशपांडे आहे आणि आपण सध्या BPCG 171 BPCG 171 सामान्य मानसशास्त्र या विषयावर चर्चा करत आहोत. तर या विषयाचा ब्लॉक 3 आज आपण बघणार आहोत. आणि तर मग ब्लॉक 3 काय आहे तर विकासात्मक प्रक्रिया, डेव्हलपमेंटल प्रोसेसेस, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. विकासात्मक प्रक्रिया सामान्य मानसशास्त्रातला ब्लॉक 3 BPCG 171. तर निसर्ग आणि मानवी विकासाचे तत्व काय आहेत? विकास म्हणजे बदलांची प्रगतिशील मालिका जी परिपक्वता आणि अनुभवाचा परिणाम म्हणून क्रमशः अंदाज करण्यायोग्य पॅटर्न मध्ये घडते. वंशानुगत संभाव्यता तसेच शारीरिक आणि सामाजिक वातावरण हे विकास ठरवणारे घटक आहेत. शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक किंवा सामाजिक असो, विविध पैलू म्हणजे हे सगळे पैलू आहेत. विविध आणि आणखीन पण काही पैलू आहेत. तर या अशा विविध पैलूंमध्ये योग्य वेळी विकास होतो किंवा होत असतो. विकासामध्ये एक निश्चित नमुना आणि क्रम आहे, त्यामुळे ते अंदाज करण्यायोग्य आहे. म्हणजे नमुना आणि क्रम आहे, कोणत्या वेळेला काय विकास झाला पाहिजे हे मानवी विकासामध्ये आपल्याला अंदाज करता येतो. मग आम्ही काही विशिष्ट प्रकरणांमध्ये विकासात्मक नियम आणि स्पॉट विचलनाचे निरीक्षण करू शकतो. विकास हा संकल्पनेपासूनच सुरू होतो आणि आयुष्यभर मृत्यूपर्यंत चालू राहतो. हे लाईफ लॉंग डेव्हलपमेंटल प्रोसेस असं याला म्हटलेलं आहे. विकासाच्या विविध टप्प्यांपैकी प्रत्येक विशिष्ट बदल आणि समस्यांसह चिन्हांकित आहे. विकासाच्या निकषांवर आधारित विशिष्ट वयात एखाद्या व्यक्तीमध्ये बदलांबद्दल अपेक्षेचा संच असतो. हा संच विकासात्मक कार्य म्हणून ओळखला जातो. म्हणजे साधारणपणे लहान मुलं 1 वर्षाची वगैरे झाली की त्यांना थोडाफार बोलता येत असतो. शब्दसंच जो आहे तो बऱ्यापैकी असतो. म्हणजे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना एवढा नसतो, पण सुरुवात तरी झालेली असते. आणि म्हणजे काही जण स्पष्ट बोलू शकतात, काही जण एवढं स्पष्ट नाही बोलू शकत. बोबडेपणा पण असतो. पण असं म्हणता येईल साधारणपणे की 1 वर्षापर्यंत म्हणजे भाषा केव्हा निर्माण व्हायला सुरुवात होते तर ते 1 वर्षापर्यंत किंवा 1 वर्षापासून पुढे असं. तर विकासाच्या निकषांवर आधारित विशिष्ट वयात एखाद्या व्यक्तीमध्ये बदलांबद्दल अपेक्षेचा संच असतो. हा संच विकासात्मक कार्य म्हणून ओळखला जातो. जन्मपूर्व विकासावर माता कुपोषण, मातृ औषधांचा वापर आणि काही मातृ आजार यांचा परिणाम होऊ शकतो. मोटर डेव्हलपमेंट म्हणजे स्नायू आणि जास्त करून स्नायू, मोटर डेव्हलपमेंट सेफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमॉडिस्टल ट्रेंडचे अनुसरण करते. प्रारंभिक मोटर विकास परिपक्वता आणि शिक्षण या दोन्हीवर अवलंबून असते. बाल संगोपनातील सांस्कृतिक भिन्नता, बालक आणि काळजीवाहू यांच्यातील संलग्नतेच्या नमुन्यांवर परिणाम करू शकतात. तर आता सेफॅलोकॉडल म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून पेरिफेरल नर्वस सिस्टीम पर्यंत, आणि प्रॉक्सिमॉडिस्टल आपण बघणार आहोत. सेफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमॉडिस्टल विकास काय असतो ते. मग आता विकासाची वैशिष्ट्ये काय आहेत? विकास एका विशिष्ट पॅटर्नचे अनुसरण करतो.
पॅटर्न म्हटल्यानंतर एक रचना असते, म्हणजे एक लहान मूल पहिल्यांदा बसतं, मग रांगतं, रांगतं किंवा मग बसतं, आणि म्हणजे चालण्याच्या अगोदर चालण्याच्या अगोदर रांगत असतं. तर विकास एक विशिष्ट पॅटर्नचे अनुसरण करतो. विकास विशिष्ट दिशेने होत असतो. सेफॅलोकॉडल तत्वे डोके ते पायापर्यंत, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून पेरिफेरल नर्वस सिस्टीम पर्यंत, आणि प्रॉक्सिमॉडिस्टल तत्व म्हणजे केंद्र ते बाहेरच्या दिशेने. म्हणजे साधारणपणे सेफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमॉडिस्टल हे सारखेच आहेत, पण ते सेफॅलोकॉडल डोके ते पायापर्यंत आणि प्रॉक्सिमॉडिस्टल केंद्र ते बाहेरच्या दिशेने. विकास सतत चालू असतो. विकास प्रक्रिया सामान्यपासून विशिष्ट पर्यंत, जनरल टू स्पेसिफिक असं असतं. विकास प्रक्रिया सामान्यपासून विशिष्ट पर्यंत असते. मग विकासामध्ये वैयक्तिक फरक आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी विकासाचा दर वेगळा असतो. विकास एकात्मतेकडे नेतो, इंटिग्रेशन. वर्तणुकीशी संबंधित समस्या विशिष्ट टप्प्यांसाठी सामान्य असतात. विकास अंदाज करण्यायोग्य आहे. म्हणजे आता हे वर्तणुकीशी संबंधित समस्या विशिष्ट टप्प्यासाठी सामान्य असतात. म्हणजे लहान मुलांना जेव्हा दात येत असतात, ते साधारणपणे जे चावायला किंवा कोणतीही वस्तू तोंडात घालत असतात, तर मग म्हणजे कोणती वस्तू ते घेत आहेत याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. वर्तणुकीशी संबंधित समस्या विशिष्ट टप्प्यांसाठी सामान्य असतात. आणि बोलणं पण हा एक बोलणं ही प्रक्रियेमध्ये किंवा भाषा या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा बोबडे बोलणं म्हणजे विशिष्ट टप्प्यांसाठी सामान्य असतं. म्हणजे कोणीही मुलगा किंवा मुलगी एकदम असं व्यवस्थित भाषा बोलू शकते लहान असताना, 1 वर्षाची असताना, असं नाहीये. पहिल्यांदा ते बोबडेपणा येत असतो. तर वर्तणुकीशी संबंधित समस्या विशिष्ट टप्प्यासाठी सामान्य असतात. विकास अंदाज करण्यायोग्य आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा विकास असतो. आणि आता जसं बघितलं आपण, किंवा चालण्या अगोदर कोणतंही मूल रांगत असतं, आणि किंवा पळण्या अगोदर आधी चालणं असतं. तर विकास अंदाज करण्यायोग्य आहे. मूल एक संध संपूर्ण म्हणून विकसित होते. तर आता निसर्ग आणि मानवी विकासाचे तत्वे आणखीन आहेत. परिपक्वता म्हणजे काय? म्हणजे मॅच्युरेशन. तर स्पीशीज स्पेसिफिक बिहेवियर. स्पीशीज म्हणजे आता पक्षी हे एक स्पीशीज आहे, किंवा सरपटणारे प्राणी हे एक स्पीशीज आहे. तर मग इट इज स्पीशीज स्पेसिफिक बिहेवियर, स्पीशीज विशिष्ट वर्तन. मॅच्युरेशनल बदल किंवा परिपक्वता बदल हे निसर्गाने अनुवांशिक असतात. मॅच्युरेशन इव्हेंट्स म्हणजे घटना, परिपक्वता घटना विशेष प्रयत्नांनी वेगवान होऊ शकत नाही. जेव्हा व्हायचं तेव्हाच होत असतं. परिपक्वता संदर्भ विकासाच्या दरम्यान योग्य वेळी अनुवांशिक संभाव्य नैसर्गिक उलगडणे आहे. अनुवांशिक संभाव्य नैसर्गिक उलगडणे आहे, म्हणजे अनुवांशिक संभाव्य असतं. आणि म्हणजे परिपक्वता म्हणजे काय, तर ते अनुवांशिक जे मिळालेलं आहे, किंवा जे कौशल्य मिळालेले आहेत, संभाव्य नैसर्गिक उलगडणे आहे. अनुवांशिक संभाव्य त्याचा नैसर्गिक उलगडणे हे म्हणजे परिपक्वता. म्हणजे आपण आता म्हणतो की गरुड हा पक्षी त्याचा खूप म्हणजे गरुड हा पक्षी पक्ष्यांचा राजा आहे.
तर मग ते का आपण राजा म्हणतो त्याला, किंवा त्याचा म्हणजे वेग पण बराच असतो आणि पंखांमध्ये ताकद पण तेवढी असते, तेवढा वेग घेण्या एवढी ताकद असते. तर परिपक्वता म्हणजे आपण गरुडाला राजा म्हणतो. परिपक्वता हे विकासाच्या दरम्यान योग्य वेळी अनुवांशिक संभाव्य नैसर्गिक उलगडणे आहे. ही वैशिष्ट्ये नैसर्गिकरित्या दिसून येतात आणि ती पर्यावरणावर किंवा प्रशिक्षणावर अवलंबून नाहीत. आणि म्हणूनच मग आपण गरुड पक्षीला पक्ष्यांचा राजा असं म्हणतो. नैसर्गिकरित्या ते दिसून येत असतात. मग आता निसर्ग आणि विकास, वाढ आणि विकास यातील फरक काय आहे? ते परिणामकारक आहे. म्हणजे वाढ ही परिणामात्मक आहे, भौतिक आहे, आकार आणि वजन समज म्हणजे क्वालिटेटिव्ह आहे, आकार आणि वजन क्वांटिटेटिव्ह आहे, आणि हा विकासाचा भाग आहे. वाढ ही विकासाचा भाग आहे. विकास हा गुणात्मक बदल आहे आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह आहे. हे शारीरिक तसेच मानसिक आहे. वाढ भौतिक आहे, विकास शारीरिक आणि मानसिक आहे. म्हणजे विकासामध्ये वाढ किंवा वाढ हा विकासाचा एक भाग आहे. तर मग आकार आणि वजन हे जसं वाढीमध्ये येतं तसंच विकासामध्ये सुद्धा येतं. आणि विकासामध्ये वाढ पण येते आणि आपण हे जे बघितलं आता अनुवांशिक आणि अनुवांशिक संभाव्य नैसर्गिक उलगडणे आहे, तर मध्ये विकासामध्ये पण येतं. आता विकासाचे टप्पे काय आहेत? जन्मपूर्व अवस्था, संकल्पना ते जन्म आहे. नवजात 2 आठवडे, जन्म ते 2 आठवडे असं आहे. बालव्यवस्था ते 2 आठवडे ते 2 वर्ष. अर्ली चाइल्डहुड म्हणजे आपण म्हणजे बालव्यवस्था ही 2 आठवडे ते 2 वर्ष आणि चाइल्डहुड म्हणजे आपण एखाद्या मुलीला किंवा मुलाला, एखाद्या बाळाला मुलगा किंवा मुलगी केव्हा म्हणतो? जेव्हा ते मुलगा किंवा मुलगी 2 वर्ष ते 6 वर्ष या वयात असते तेव्हा. मग उशिरा बालपण, हे जसं 2 वर्ष ते 6 वर्ष अर्ली चाइल्डहुड आहे, तसं मग उशिरा बालपण हे लेट चाइल्डहुड आहे. 6 वर्ष ते 10 ते 12 वर्ष. आणि किशोरावस्था 12 ते 14 वर्ष ते 20 ते 21 वर्ष. लवकर प्रौढत्व 21 वर्ष ते 40 वर्ष. उशिरा प्रौढत्व 40 वर्ष ते 60 वर्ष. म्हणजे अर्ली अडल्टहुड म्हटलं गेलेलं आहे लवकर प्रौढत्व. लेट अडल्टहुड हे 40 वर्ष ते 60 वर्ष आणि वृद्धापकाळ हे 60 वर्ष ते मृत्यूपर्यंत. आता प्रत्येक विकासाचा टप्पा हा परिपक्वता आणि शिक्षणाचा मिलाफ असतो. अनुवंशिकता ही आपल्या वाढीच्या आणि बदलाच्या वरच्या मर्यादा परिभाषित करते असे दिसते. तर वातावरणाचा परिणाम ज्याच्या वरच्या मर्यादा गाठल्या जातात त्या डिग्रीवर होतो. तर अनुवंशिकता ही आपल्या वाढीच्या आणि बदलाच्या वरच्या मर्यादा परिभाषित करत असते आणि ते दिसतं पण. म्हणजे अनुवंशिकता ज्याच्या मर्यादा काय आहेत हे दिसतं. आणि तर वातावरणाचा परिणाम ज्याच्या वरच्या मर्यादा गाठल्या जातात त्या डिग्रीवर होतो. म्हणजे अनुवंशिकता आणि वातावरण यांना वेगवेगळं करता येत नसतं. तर निसर्ग आणि विकासाचे तत्व हे या युनिट मधल्या महत्वाच्या संकल्पना काय आहेत? लाईफ स्पॅन डेव्हलपमेंट, बदलाचा पॅटर्न जो संकल्पनेपासून सुरू होतो आणि जीवनचक्रात चालू राहतो.
म्हणजे एकदा विकास व्हायला लागला की तो एका विशिष्ट वयाला थांबतो असं नाहीये, तो चालूच राहत असतो, मृत्यूपर्यंत चालू राहतो. म्हणून मग त्याला लाईफ स्पॅन डेव्हलपमेंट असं म्हटलं गेलेलं आहे. मग बहुआयामी याचा संदर्भ या वस्तुस्थितीचा आहे की विकास एका परिमाणात स्थान घेऊ शकत नाही, उलट तो सर्व परिमाणांमध्ये विकासाचा परिणाम आहे. शारीरिक, वैयक्तिक आणि वैयक्तिकता म्हणजे फिजिकल, इंडिव्हिज्युअल आणि वैयक्तिकता, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं आहे. याचा वस्तू स्थितीचा आहे की विकास एका परिमाणात स्थान घेऊ शकत नाही आणि उलट तो सर्व परिणामांमध्ये म्हणजे मानसशास्त्राच्या सर्व बाजू ज्या आहेत म्हणजे संज्ञात्मक, भावनिक आणि वर्तणूक, तर मग ते शारीरिक, वैयक्तिक आणि वैयक्तिकता, फिजिकल, इंडिव्हिज्युअल आणि इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं आहे. मग प्लास्टिसिटी आमच्याशी जुळवून घेण्याची आणि सुधारण्याची क्षमता दर्शवतो. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर कौशल्य आणि क्षमता विकसित करू शकते. प्लास्टिसिटी प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकते. म्हणजे साधारणपणे थोडंसं फ्लेक्सिबिलिटी म्हणता येईल याला. वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे त्याला प्लास्टिसिटी म्हणता येईल. आणि जुळवून घेण्याची आणि नंतर मग वातावरण आपल्याला कसं सोयीस्कर होईल हे पण प्लास्टिसिटी मधून बघितलं जातं म्हणण्यापेक्षा ते वर्तणुकीत येत असतं. म्हणजे आतापर्यंत जो सगळा विकास केलेला आहे मानवी संस्कृतीने ते असं म्हणता येईल, थोडंफार प्रमाणात म्हणता येईल, ते प्लास्टिसिटीमुळे शक्य झालेलं आहे. मग वय श्रेणी प्रभाव. वय श्रेणी विशिष्ट वयोगटाचा संदर्भ देते, जसे की लहान मुले, किशोरावस्था, प्रौढ इत्यादी. समान वयोगटातील लोक समान जीवशास्त्रीय बदलांमुळे समान अनुभव सामायिक करतात. पर्यावरणीय प्रणाली सिद्धांत. तर आता मानवी विकासावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय शक्तींचा प्रभाव पडतो असे त्यांनी मांडलेले आहे. आणि आपल्या वातावरणात 5 संरचनाचा समावेश असतो. ते म्हणजे मायक्रो सिस्टीम, व्यक्तीपर्यंत मर्यादित, मेसो सिस्टीम, एक्झो सिस्टीम, मॅक्रो सिस्टीम म्हणजे गट, व्यक्तींचा गट तोपर्यंत, आणि करोनो सिस्टीम. तर पर्यावरणीय प्रणाली सिद्धांत. मानवी विकासावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय शक्तींचा प्रभाव पडत असतो आणि आपल्या वातावरणात 5 संरचनांचा समावेश आहे आणि हे म्हणजे ते 5 आहेत: मायक्रो, मेसो, एक्झो, मॅक्रो आणि करोनो सिस्टीम. आता क्रिटिकल पिरियड हायपोथेसिस, CPH म्हटलं गेलेलं आहे. हे असे नमूद करते की एक जीवशास्त्रीय रित्या निर्धारित कालावधी असतो ज्या दरम्यान मुले बाह्य उत्तेजना आणि वातावरणाबाबत अधिक संवेदनशील असतात. तर म्हणजे विकास किंवा वाढीचा एक काळ असतो आणि इकडे जे काळा भाग दिसतो आहे तो म्हणजे 2 वर्षापर्यंत ते 11 ते 14 वर्षापर्यंत हा काळ अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून त्याला क्रिटिकल पिरियड असं म्हटलेलं आहे. महत्वाचा असतो किंवा कारण याच काळामध्ये लहान मुले सर्वात जास्त शिकत असतात. म्हणजे असे नमूद केले आहे की एक जीवशास्त्रीय रित्या निर्धारित कालावधी असतो ज्या दरम्यान मुले बाह्य उत्तेजना आणि वातावरणाबाबत अधिक संवेदनशील असतात. ते शिकत पण असतात आणि ते शिकत का असतात तर मग ते बाह्य उत्तेजना आणि वातावरणाबाबत संवेदनशील असतात.
तर मग म्हणजे साधारणपणे असं म्हटलं गेलेलं आहे की 2 वर्षांपासून म्हणजे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे आणि कोणते अनुभव येत आहेत लहान मुलांना या काळामध्ये ते अतिशय महत्वाचे असतात. तर याला म्हणतात क्रिटिकल पिरियड हायपोथेसिस. तर बाह्य उत्तेजना आणि वातावरणाबाबत लहान मुले अधिक संवेदनशील असतात आणि म्हणून 2 वर्षांपासून ते 11 ते 14 वर्षांपर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा असतो. इकडे लर्निंग ॲबिलिटी म्हटलेलं आहे. म्हणजे लहान मुले शिकत असतात आणि म्हणजे कोणता अनुभव मिळतोय आणि त्या अनुभवापासून आपण काय शिकतोय. तर म्हणून हा काळ महत्वाचा असतो. जास्तीत जास्त चांगले अनुभव द्यायचा प्रयत्न केला जातो आई वडिलांकडून सुद्धा. आई वडिलांकडून पहिल्यांदा आणि मग म्हणजे आता हा झाला निसर्ग आणि विकासाचे तत्वे हा युनिट. आणि याच्यातल्या आपण महत्वाच्या संकल्पना आपण बघितल्या. पर्यावरणीय प्रणाली सिद्धांत मानवी विकासावर अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय शक्तींचा प्रभाव पडतो. आणि म्हणजे कोणतीही व्यक्ती एकटी अशी नसतेच कधी. सामाजिक कोणतीही व्यक्ती सामाजिक आहे आणि म्हणून आहे असं आहे. तर क्रिटिकल पिरियड हायपोथेसिस ही पण संकल्पना बघितली आपण. आणि 2 ते 11 ते 14 वर्षांपर्यंतचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो कारण लहान मुले या काळामध्ये खूप शिकत असतात. शिकण्याचा वेग पण भरपूर असतो असं म्हणता येईल. मग आता ब्लॉक 3 मधला दुसरा जो युनिट आहे तो म्हणजे विकासाचे टप्पे. मग याच्यामध्ये 2 सिद्धांत आपण बघणार आहोत. एक म्हणजे फ्राईडचा सिद्धांत आहे आणि दुसरा सिगमंड फ्राईडचा सिद्धांत आहे. मनोविश्लेषणाचा म्हणजे मनोविश्लेषण ही संकल्पना फ्राईडने दिलेली आहे. सिगमंड फ्राईडने दिलेली आहे. आणि दुसरा सिद्धांत जो आपण बघणार आहोत तो म्हणजे एरिक्सनचा बघणार आहोत. त्याने सामाजिक टप्पे दिलेले आहेत विकासाचे एरिक्सनने. तर आता फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार आमचा विकास 5 टप्प्यात होत असतो. म्हणजे मानवी विकास 5 टप्प्यात होत असतो आणि एरिक्सनच्या मते मानवी विकास प्रक्रियेत 8 टप्पे आहेत. सिगमंड फ्राईडने मनोविश्लेषण दिलेलं आहे. आणि आता फ्रॉइडचा सिद्धांत काय आहे तर अंतःप्रेरणेत ही शरीरात निर्माण होणाऱ्या उत्तेजनांचे मानसिक प्रतिनिधित्व आहेत. अंतःप्रेरणा ही काय आहे तर शरीरात निर्माण होणाऱ्या उत्तेजनांचे मानसिक प्रतिनिधित्व आहे. लाईफ इन्स्टिंक्ट्स जगण्याचा उद्देश पूर्ण करतात आणि काम वासना नावाच्या मानसिक ऊर्जेच्या स्वरूपात प्रकट होत असतात. म्हणजे लाईफ इन्स्टिंक्ट्स जगण्याचा उद्देश पूर्ण करत असतात आणि लाईफ इन्स्टिंक्ट्स मधून काय निर्माण होत असते तर तो लिबिडो निर्माण होत असतो. त्याला लिबिडोना काम वासना म्हटलं गेलेलं आहे. काम वासना लिबिडो नावाच्या मानसिक ऊर्जेच्या स्वरूपात प्रकट होत असतात लाईफ इन्स्टिंक्ट्स. जीवन इन्स्टिंक्ट्स असं म्हणता येईल. मग आता मृत्यूची प्रवृत्ती, क्षय, विनाश आणि आक्रमकतेकडे एक बेशुद्ध ड्राईव्ह आहे आणि त्याला डेथ इन्स्टिंक्ट्स म्हटलेलं गेलं आहे. तर म्हणजे जसं लाईफ इन्स्टिंक्ट्सला लिबिडो म्हणतात तसं डेथ इन्स्टिंक्ट्सला किंवा म्हणजे मृत्यू प्रवृत्ती इन्स्टिंक्ट्स म्हणजे जीवन प्रवृत्ती याला लाईफ इन्स्टिंक्ट्स म्हणता येईल. जीवन प्रवृत्ती लिबिडो निर्माण करतात आणि मृत्यू प्रवृत्ती काय निर्माण करतात तर त्याला थॅनाटॉस असं म्हणतात. डेथ इन्स्टिंक्टला थॅनाटॉस म्हटलं गेलेलं आहे.
THANATOS, थॅनेटॉस, डेथ इन्स्टिंक्ट. आता फ्राईड चेतनेचे 3 स्तरांच्या दृष्टीने मानवी मनाची कल्पना करतो. ते म्हणजे सजग, विचार म्हणजे कॉन्शियसनेस. सजग म्हणजे अवेअर, म्हणजे कॉन्शियसनेस म्हटलं गेलेलं आहे, आणि कॉन्शियसनेस म्हणजे अवेअरनेस. तर मग सजग, आपण सजग असतो असं. आणि आपण सजग कशाबद्दल असतो, तर आपल्या विचारांबद्दल, आपल्या भावना आणि कृती यांचा समावेश आहे, ज्याची लोकांना जाणीव असते. मग प्री कॉन्शियस म्हणजे सजग, तसा प्री कॉन्शियस, ज्याच्याकडे लोक लक्षपूर्वक उपस्थित राहिले तरच त्यांना जाणीव होऊ शकते, अशा मानसिक क्रियाकलापांचा समावेश आहे. आणि बेशुद्ध म्हणजे अनकॉन्शियस. तर मानसिक क्रियाकलाप समाविष्ट आहे ज्याबद्दल लोक अनाभिज्ञ आहेत. आता प्री कॉन्शियस म्हणजे फ्राईड हा एक डॉक्टर होता आणि त्याच्याकडे पेशंट्स यायचे. तर मग म्हणजे पेशंट्सची केस हिस्ट्री तो कशी घ्यायचा, तर लोक म्हणजे पेशंट्स डोळे मिटून मग त्यांच्या स्वप्न आठवायची, आणि फ्राईड त्याचे पेशंट्स जे काय म्हणतात ते तो लिहून घ्यायचा. ते म्हणजे म्हणजे आपण जर का इकडे काय म्हटलंय, लक्षपूर्वक उपस्थित राहिले, तर आपण जर का आपले स्वप्न आठवून बघितले तर कदाचित आपल्याला आठवतील. तर मग ते म्हणजे प्री कॉन्शियस आहे. हे थोडासा प्रयत्न केला तर आठवू शकतं, ते त्याला म्हणतात प्री कॉन्शियस. सजग म्हणजे आपल्याला जाणीवच असते, आणि बेशुद्ध म्हणजे आपल्याला अजिबात जाणीव नसते, आपण अनाभिज्ञ असतो. तर मग 3 स्तरांच्या दृष्टीने मानवी मनाची कल्पना करतो फ्राईड, आणि ते 3 स्तर कोणते आहेत, सजग, प्री कॉन्शियस आणि बेशुद्ध. आता व्यक्तिमत्वाच्या 3 संरचना म्हणजे आयडी, अहंकार आणि सुपर इगो. तर आयडी काय आहे, किंवा त्याला इड म्हटलं गेलेलं आहे. तर व्यक्तिमत्वाचा जैविक घटक आहे, अंतःप्रेरणा आणि लिबिडो यांचे भांडार आहे. हे आनंदाच्या तत्वानुसार चालते. आनंदाच्या तत्वानुसार म्हणजे प्लेजर प्रिन्सिपल किंवा हेडॉनिझम म्हणता येईल याला. आनंदाच्या तत्वानुसार चालते. अहंकार म्हणजे काय, तर म्हणजे हे म्हणजे इड. अहंकार म्हणजे इगो म्हटलं गेलेलं आहे. तर मग आता अहंकार म्हणजे व्यक्तिमत्वाचा तर्कसंगत घटक वास्तविकतेच्या तत्वानुसार कार्य करतो. वास्तविकतेच्या तत्वानुसार कार्य करतो, तर रियालिटी प्रिन्सिपल. म्हणजे आता तर्कसंगत म्हणजे लॉजिकल थिंकिंग किंवा लॉजिक, आणि व्यक्तिमत्वाचा तर्कसंगत घटक आहे, वास्तविकतेच्या तत्वानुसार कार्य करतो, रियालिटी प्रिन्सिपल. आणि आपण आता सुपर इगो बघणार आहोत. तर सुपर इगो म्हणजे काय, तर व्यक्तिमत्वाची नैतिक बाजू, त्यात समाविष्ट आहे विवेक, वर्तन ज्यासाठी, विवेक म्हणजे काय, वर्तन ज्यासाठी मुलाला शिक्षा दिली जाते. अहंकार, आदर्श, वर्तन ज्यासाठी मुलाची प्रशंसा केली जाते. तर मग हा म्हणजे सुपर इगो. आपल्याला जे शिकवलं जातं आई वडिलांकडून, शिक्षकांकडून, व्यक्तिमत्वाची नैतिक बाजू असं आहे. व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्स आपण म्हणतो, मोरॅलिटी. तर मग इड जो आहे तो प्लेजर प्रिन्सिपल किंवा हेडॉनिझम या तत्वावर, आनंदाच्या तत्वावर चालतो. अहंकार हा वास्तविकतेच्या तत्वानुसार चालतो, आणि सुपर इगो हे नैतिक बाजूच्या किंवा नैतिकता या तत्वावर सुपर इगो असतो. आता फ्राईडच्या मते त्याने हे 3 संरचना दिलेल्या आहेत व्यक्तिमत्वामध्ये. तर फ्राईडच्या मते कोणाला इगो असतो किंवा अहंकार हा जो असतो, तर मग तो ती व्यक्ती स्वार्थी असलीच पाहिजे असं नाहीये. किंबहुना ज्यांच्यामध्ये जास्त अहंकार असतो, जास्त इगो असतो,
ती व्यक्ती तर्कसंगत घटक आहेच म्हणजे अहंकार, डिप्लोमॅटिक म्हणतो ना आपण किंवा श्रूड असं म्हणता येईल. तर तो म्हणजे इगो. तर इड, इगो आणि सुपर इगो हे 3 संरचना फ्राईडने दिलेल्या आहेत. आयडीच्या मागण्यांमध्ये अहंकार मध्यस्थिती करतो, इगो मध्यस्थिती करतो आणि म्हणूनच तर्कसंगत म्हणजे रियालिटी प्रिन्सिपल मुख्य म्हणजे, आणि म्हणूनच मग ती व्यक्ती डिप्लोमॅटिक असते असं म्हणता येईल. वास्तविकतेचा दबाव आणि सुपर इगोच्या आदेशांमध्ये कशामध्ये मध्यस्थी असते, तर वास्तविकतेचा दबाव आणि सुपर इगोच्या आदेशांमध्ये. मग जेव्हा अहंकार खूप जास्त दाबला जातो तेव्हा चिंता विकसित होते असं आहे. हे साधारणपणे तर मध्यस्थीच करत असतो अहंकार किंवा इगो. मग संरक्षण यंत्रणा बेशुद्धपणे कार्य करत असतात. ते वास्तवाचे विकृती आहेत जे अहंकाराला चिंतेच्या धोक्यापासून वाचवत असतात. ते इकडे संरक्षण यंत्रणा, याला डिफेन्स मेकॅनिझम्स असं नाव दिलेलं आहे. आणि संरक्षण यंत्रणांचा समावेश आहे. तर मग काय आहेत या संरक्षण यंत्रणा? आणि ते म्हणजे वास्तवाचे विकृती आहेत जे अहंकाराला चिंतेच्या धोक्यापासून वाचवत असतात आणि जास्त करून हे भावनिकरित्या वापरल्या जातात. तर दडपशाही म्हणजे रिप्रेशन असं म्हणता येईल, दाबून ठेवणं. दडपशाही, प्रतिक्रिया निर्मिती, रिॲक्शन फॉर्मेशन, कोणतीही घटना झालेली आहे आणि आपण प्रतिक्रिया काय देतोय हे आहे. मग प्रोजेक्शन म्हणजे आपण आपल्याला जे आपल्या व्यक्तिमत्वातले वर्तणुकीची किंवा विचार करण्याची पद्धती आवडत नाहीत ते दुसऱ्यामध्ये आहेत आपण असं म्हणत असतो, त्याला म्हणतात प्रोजेक्शन. मग रिग्रेशन म्हणजे एखादी मोठी व्यक्ती म्हणजे ॲडल्टहुड म्हणता येईल. एखादा ॲडल्ट किंवा एखादी ॲडल्ट लहान मुलांसारखं वागणं आहे त्याला म्हणजे रिग्रेशन. असा उलटा आलेख म्हणतो ना आपण, त्याला म्हणतात रिग्रेशन. म्हणजे कोणती परिस्थिती असेल आणि लहान मुलं त्याला कसे सांभाळतील किंवा त्या परिस्थितीला कसे सामोरे जातील लहान मुलं, तर मग तसे ते व्यक्ती त्या परिस्थितीशी सामोरे जात असतात, त्याला रिग्रेशन म्हणतात. मग तर्कशुद्धीकरण, याला रॅशनलायझेशन म्हटलेलं आहे. म्हणजे आता आंबट द्राक्ष आणि कोल्हा ही गोष्ट सर्वांनाच माहिती असेल. ते कोल्ह्याला ते द्राक्षांपर्यंत जाता येत नाही, पोचत नाही ते म्हणजे ते द्राक्ष त्याच्यापर्यंत, किंवा त्या कोल्ह्याला तर द्राक्षांपर्यंत पोचता येत नसतं. तर मला नाही पोचता येत, ते कदाचित द्राक्ष माझ्या झाडी नसतीलच किंवा मग ते द्राक्ष आंबट असतील, असं त्याला म्हणतात तर्कशुद्धीकरण, हे रॅशनलायझेशन. किंवा आणखीन एक त्याचं उदाहरण म्हणजे दुधाची भूक ताकावर भागवली, असं एक तर्कशुद्धीकरण, याचं एक उदाहरण आहे. मग विस्थापन आणि उदात्तीकरण हे संरक्षण यंत्रणा आहेत. विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणता येईल. म्हणजे आता काय कार्यालयामध्ये साहेब एखाद्या कर्मचाऱ्याला रागवले असतील, तर मग आता ते साहेबांवर कसा काय कर्मचारी काढणार, तर मग घरी येऊन मुलावर किंवा बायकोवर किंवा अशा प्रकारे राग काढेल तो कर्मचारी. आणि मग उदात्तीकरण म्हणजे जनरलायझेशन म्हणता येईल. आणि म्हणजे
सगळं जे काय आहे ते चुकीचं आहे वगैरे असं हे स्वतःला ते मान्य करता येत नाहीये म्हणून, किंवा स्वतःच्या पद्धतीने ते झालेलं नाहीये म्हणून असं. मग आता फ्रॉइडच्या सिद्धांताचे विकासाचे टप्पे. शरीराच्या एरोजेनस झोनद्वारे परिभाषित केलेल्या विकासाच्या सायकोसेक्शुअल टप्प्यांमधून मुले उत्तीर्ण होतात. ओरल स्टेजमध्ये वर्तनाच्या 2 पद्धतींचा समावेश होतो, तोंडी समावेशक आणि तोंडी आक्रमक. मग गदद्वाराच्या अवस्थेमध्ये अंतःप्रेरणेच्या तृप्तीसह प्रथम हस्तक्षेप समाविष्ट असतो. फॅलिक स्टेजमध्ये ओडिपस कॉम्प्लेक्सचा समावेश होतो. विरुद्ध लिंगाच्या पालकांबद्दल मुलाची अचेतन लैंगिक इच्छा आणि शत्रुत्वाची भावना आणि पालकांबद्दल भीती असं आहे. ओडिपस म्हणजे एक ग्रीक राजपुत्र होता, म्हणजे ओडिपस नावाचा. तर मग म्हणून मग ते ओडिपस कॉम्प्लेक्स असं नाव पडलं. आणि फॅलिक स्टेजमध्ये मुलांमध्ये कास्ट्रेशन ची चिंता निर्माण होते आणि मुलींमध्ये पुरुषाचे जननेंद्रिय हेवा विकसित होतो. मुले ओडिपस कॉम्प्लेक्सचे निराकरण करतात. त्यांच्या वडिलांची ओळख करून त्यांच्या वडिलांच्या सुपर इगो मानकांचा अवलंब करून आणि त्यांच्या आईसाठी त्यांच्या लैंगिक उत्कट इच्छांना दडपून. मग मुली इलेक्ट्रा कॉम्प्लेक्सचे निराकरण करण्यात मुलांना ओडिपस नावाचा राजपुत्र होता आणि म्हणजे मुलांना जो अनुभव येतो तो ओडिपस कॉम्प्लेक्स, मुलींना जो अनुभव येतो तो इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स चे निराकरण करण्यात कमी यशस्वी होत असतात, जे त्यांना खराब विकसित सुपर इगो सह सोडते. म्हणजे त्यांचा सुपर इगो एवढा विकसित होत नाही, मुलांना एवढा होत नाही असं म्हणता येईल. मग विलंब कालावधी दरम्यान लैंगिक प्रवृत्ती शालेय क्रियाकलापांमध्ये, खेळांमध्ये आणि समान लिंगाच्या व्यक्तींशी मैत्रीमध्ये सामील होत असते. लेटन्सी स्टेज म्हटलं गेलेलं आहे विलंब कालावधीला. विलंब कालावधी म्हणजे लेटन्सी स्टेज. आणि या जेनायटल स्टेज अवस्थेमध्ये विषम लैंगिक संबंधांची सुरुवात दर्शवते, हेटेरोसेक्शुअल रिलेशनशिप्स. म्हणजे शेवटी येते एकदम जेनायटल स्टेजमध्ये. आणि आता विकासाचे टप्पे, फ्रॉइडचा सिद्धांत रेखाचित्रे काय आहेत. तर मग फ्रॉइडने म्हणजे टायटॅनिक सिनेमा बऱ्याच लोकांनी बघितला असेल, म्हणजे बरेच. तर मग हा म्हणजे तो बर्फाचा डोंगर आहे आणि तर मग ईड इकडे असते. इगो म्हणजे सुपर इगो आणि ईड या दोन्हींमध्ये मध्यस्थी करते. तर मग आणि हे म्हणजे कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. म्हणजे अनकॉन्शियस आपल्याला नाहीच, म्हणजे आपण अज्ञातच असतो. प्री कॉन्शियस म्हणजे थोडा विचार केला, आठवून बघितलं तर स्वप्ने वगैरे आठवतील. आणि कॉन्शियस म्हणजे आपल्याला माहिती असतं आपण काय विचार करतोय. तर हा म्हणजे समुद्रावर तरंगणारा बर्फाचा डोंगर आहे, समुद्राच्या पाण्यात तरंगणारा. आणि ते व्यक्तिमत्वाचे 3 घटक कोणते आहेत तर ईड, इगो आणि सुपर इगो. तर मग सुपर इगो हे म्हणजे नैतिकता दाखवते. ईड म्हणजे आनंद तत्वावर काम केलं जातं. आणि इगो म्हणजे इगोला मध्यस्थी करायचे असते. आनंदाच्या तत्वाने काम करणाऱ्या ईड आणि नैतिकतेच्या तत्वावर काम करणारा सुपर इगो याच्यामध्ये मध्यस्थी करायची असते इगोला. आणि
तर हे डिफेन्स मेकॅनिझम्स किंवा संरक्षण यंत्रणा हे हे कोण वापरतं, तर इगो वापरतो. म्हणजे इगोवर जास्त दबाव टाकला गेला ईडने किंवा सुपर इगोने, तर काय होत असतं, तर मग चिंता होत असते, अँझायटी, आणि इंट्रासायकिक कॉन्फ्लिक्ट म्हणजे ईड आणि सुपर इगो हे जेव्हा मध्यस्थी नीट करता येत नाही तेव्हा इंट्रासायकिक कॉन्फ्लिक्ट होते. आणि मध्यस्थी कोणामध्ये, तर ईड आणि सुपर इगो मध्ये जेव्हा इगोला नीट मध्यस्थी करता येत नाही तेव्हा इंट्रासायकिक कॉन्फ्लिक्ट होत असतो. आणि त्याचा परिणाम मग चिंतामध्ये होत असतो. आणि मग फार चिंता वाढली की मग काय वापरलं जातं, तर मग ते डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षण यंत्रणा. आणि म्हणजे इगो हा कॉन्शियस आणि अनकॉन्शियस दोन्हीमध्ये, अनकॉन्शियस मध्ये सुपर इगो आणि ईड येतं, आणि इगोला मध्यस्थी करायचे असते म्हणून मग ते कॉन्शियस असं म्हणता येईल. हे म्हणजे विकासाचे टप्पे फ्रॉइडचं सिद्धांत 3 रेखाचित्रे आहेत. आता एरिक्सनचा सिद्धांत. एरिक्सनने विकासाच्या टप्प्यांवर तपशिलावर माहिती देऊन आयडीवर अहंकारावर जोर देऊन फ्रॉइडच्या सिद्धांतावरच आधारित आहे एरिक्सनचा सिद्धांत. एरिक्सनने संस्कृती, समाज आणि इतिहास यांच्या व्यक्तिमत्वावर होणारा प्रभाव देखील ओळखला. व्यक्तिमत्वाची वाढ 8 टप्प्यांमध्ये विभागली आहे. प्रत्येक टप्प्यावर संघर्ष हा सामना करण्याच्या अनुकूली आणि अपायकारक मार्गांनी व्यक्तीशी सामना करतो. विकास हे एपिजेनेटिक तत्वानुसार चालते. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक टप्पा अनुवंशिक शक्तींवर अवलंबून असतो, परंतु ते प्रत्यक्षात आले की नाही हे ठरवण्यात पर्यावरण मदत करत असते. एपिजेनेटिक प्रिन्सिपल म्हणजे पर्यावरण आणि अनुवंशिकता हे वेगळे करताच येत नसतात. आता एरिक्सनने दिलेल्या अवस्था आहेत, तर मौखिक संवेदी अवस्था जन्म ते 1 वयापर्यंत. मुळे विश्वास आणि अविश्वास येऊ शकतो. मस्क्युलर अनल स्टेज 1 ते 3 वयापर्यंत. एक स्वायत्त इच्छा किंवा आत्मशंकाकडे नेतो. लोकोमोटर जनेंद्रियांची अवस्था 3 ते 5 पुढाकार किंवा अपराधीपणा विकसित करते. लेटन्सी स्टेज 6 ते 11 औद्योगिक इंडस्ट्रियस किंवा निकृष्टमध्ये परिणाम होतो. किशोर अवस्था 12 ते 18 ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये अहंकार ओळख तयार होतो. आयडेंटिटी फॉर्मेशन, ओळखांच्या संकटाचा काळ, ओळख एक संघ किंवा भूमिका संभ्रमात नेतो. रोल कन्फ्युजन, आयडेंटिटी कन्फ्युजन, रोल कन्फ्युजन असं. तरुण प्रौढत्व 18 ते 35 जिवळीक किंवा अलगाव मध्ये परिणाम. प्रौढत्व 35 ते 55 जनरेटिव्हिटी किंवा स्थिरतेकडे नेतो. परिपक्वता 55 पेक्षा जास्त अहंकार, एकात्मता किंवा निराशेमध्ये व्यक्त केली जाते. प्रत्येक टप्पा मूलभूत शक्तींच्या विकासास अनुमती देतो, जे संघर्षांना तोंड देण्याच्या अनुकूल पद्धतींमधून उद्भवतात. अशा इच्छाशक्ती, उद्देश, सक्षमता, निष्ठा, प्रेम, काळजी आणि शहाणपण ही मूलभूत शक्ती आहेत. मध्ये केवळ अनुकूली किंवा विकृती प्रवृत्ती यांचा समावेश असेल तर खराब विकास होऊ शकतो. मग आता विकासाचे टप्पे, महत्वाच्या संकल्पना. आयडी किंवा ईड, व्यक्तिमत्वाचा तो भाग जो बेशुद्धपणे कार्य करतो. हे मूलभूत अंतःप्रेरणा, जैविक गरजा आणि आक्रमक आवेग यांच्याशी व्यवहार करते. सुखाचा सिद्धांत, दुःख टाळण्याची आणि सुख मिळवण्याची प्रवृत्ती. प्रक्षेपण, अतिरंजित प्रमाणात इतरांना आमचे स्वतःचे
अवांछित गुण नियुक्त करणे, प्रोजेक्शन असं म्हटलं गेलेलं आहे. प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपण. ओडिपस कॉम्प्लेक्स यात पुरुष मुलाची त्याच्या आईबद्दलची लैंगिक भावना, वडिलांसाठी शत्रुत्व, तसेच वडिलांकडून इच्छा बाळगल्याबद्दल शिक्षा होण्याची धमकी यांचा समावेश होतो. इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स हे ओडिपस कॉम्प्लेक्सचा एक काउंटर पार्ट आहे. याचा अनुभव महिला मुलाने घेतला आहे. यात वडिलांबद्दल लैंगिक आकर्षण, आईसाठी शत्रुत्वाची भावना आणि वडिलांबद्दल ही भावना असल्याबद्दल आईकडून शिक्षा मिळण्याची धमकी यांचा समावेश होतो. मग एपिजेनेटिक तत्वे. हे तत्व सांगते की आपले व्यक्तिमत्व पूर्ण निर्धारित क्रमाने विकसित होते. ते फक्त दुसऱ्या टप्प्यानंतर असते, म्हणजे एका मागोमाग एक टप्पे असे पूर्वनिर्धारित क्रम असतो त्याचा. आता हा म्हणजे आपण व्यक्तिमत्व विकास बघितला. आता संज्ञानात्मक आणि नैतिक विकास. तर संज्ञानात्मक विकासाचा एक सिद्धांत पियाजेने दिलेला आहे. असा प्रस्ताव देतो की बौद्धिक वाढ जैविकदृष्ट्या निर्धारित केली जाते. हे 2 प्रक्रियांद्वारे नियंत्रित केले जाते. पर्यावरणाशी संज्ञानात्मक समायोजनांचा समावेश असलेले अनुकूल आत्मसात करणे आणि राहणे, आणि ऑपरेशनच्या वाढत्या गुंतागुंतीच्या एकात्मिक मानसिक प्रतिनिधित्वांचा समावेश असलेली संस्था आहे. तर संज्ञानात्मक विकास हे एका टप्प्यातील परिमाणात्मक रेखीय बदलांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे आणि 4 प्रमुख टप्प्यांमध्ये गुणात्मक बदल आहेत. पियाजेचा सिद्धांत. तर सेन्सरी मोटार हा पहिला टप्पा आहे. लहान मुलांना त्यांच्या संवेदना आणि मोटार अनुभवांद्वारे नवीन ज्ञान मिळते आणि त्यांच्याकडे मानसिक प्रतिनिधित्वाची क्षमता नसते. या अवस्थेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वस्तूंच्या स्थायित्वाची मुलाची हळूहळू ओळख. मग प्री ऑपरेशनल स्टेज ते 18 महिने ते 2 वर्ष असते. लहान मुले आत्मसात करतात प्रतिनिधित्व आणि प्रतिकात्मक क्षमता, भाषा आणि कल्पनाशक्ती आणि काल्पनिक खेळाची क्षमता. त्याच वेळी त्यांच्या संज्ञानात्मक क्षमता त्यांच्याद्वारे मर्यादित आहेत. कशामुळे? तर इगोसेंट्रिझम, त्यांचा एका परिमाणावर केंद्रीकरण, अपरिवर्तनीय विचार आणि केंद्रीकरण. मग तिसरा टप्पा जो आहे तो कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. प्राथमिक शाळेतील मुले 5 ते 11 वर्षे करू शकतात. परिस्थितीच्या एकापेक्षा जास्त पैलूंचा हिशेब घेणे, प्रमाण संरक्षित करणे, उलट विचार करणे, सातत्याने वर्गीकरण करणे. अशा प्रकारे मुले मानसिक प्रतिनिधित्वांवर ऑपरेशन करण्याची क्षमता विकसित करतात. त्यांना संरक्षणासाठी सक्षम बनवतात. आणि चौथी जी आहे ती औपचारिक ऑपरेशन किंवा फॉर्मल ऑपरेशन स्टेज म्हटलं गेलेलं आहे. किशोर अवस्थेत मुले औपचारिक ऑपरेशन, फॉर्मल ऑपरेशन्स घेतात. पद्धतशीरपणा, अमूर्तपणे आणि काल्पनिकपणे विचार करण्याची क्षमता विकसित होते. औपचारिक ऑपरेशनचा टप्पा अधिक अमूर्त, पद्धतशीर आणि तार्किक विचार विकसित करतो. मग वायगॉट्स्कीचा संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत. वायगॉट्स्कीने कठोर जैविक निर्धारवाद नाकारला आणि विकासाच्या अगोदर शिक्षण घेण्याचा प्रस्ताव मांडला. विचार आणि भाषा स्वतंत्रपणे उगम पावतात असे मानले जाते. विचार हा जीवशास्त्रीयरित्या निर्धारित केला जातो, जेथे भाषा सामाजिकरित्या निर्धारित केली जाते. जेव्हा मुलं विचार, भाषा आणि पर्यावरणीय घटनांना नामकरण क्रियाकलापांद्वारे जोडते तेव्हा एकत्रीकरण होत असते. मुलाचे वातावरण, शारीरिक आणि सामाजिक दोन्ही, ज्या दरम्यान एखादी क्रिया केली जाते त्या खात्यात केले जाणे आवश्यक आहे. प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटच्या झोनची संकल्पना मांडण्यात आली. ते सांगते की मुले सहसा प्रौढ व्यक्तीकडून मार्गदर्शन किंवा सहकार्याने अधिक प्रगत मार्गांनी कामगिरी करू शकतात. जेव्हा एखादी अधिक सक्षम व्यक्ती लहान, कमी संज्ञानात्मक दृष्ट्या प्रौढ मुलासोबत सहयोग करते
तेव्हा त्या मुलाचे कार्यप्रदर्शन सामान्यतः वाढवले जाते, जरी परस्पर संवाद अनौपचारिक असला तरीही. संज्ञात्मक प्रक्रिया आणि क्षमता या केवळ आमच्या जैविक वर्षाच्या परिणाम नसून मानव पर्यावरण परस्पर संवाद देखील आहेत. हे केवळ पर्यावरणच नाही तर आपल्या आकलनाचे स्वरूप देखील बदलते आणि आकार देते. तुलनात्मक मानवी आकलनाची प्रयोगशाळा 1983 संस्कृतींचा आकलन आणि संज्ञात्मक विकासावर कसा परिणाम होतो याच्या वायगॉट्स्कीने तत्वांनी वर्णन केलेले आहे या पुस्तकामध्ये. ज्या पद्धती संस्कृतींचा अनुभूती आणि संज्ञात्मक विकासावर परिणाम होतो. संस्कृती विशिष्ट समस्या आणि समस्या सोडवण्याच्या वातावरणाच्या घटना किंवा गैरघटनेसाठी व्यवस्था करतात. संस्कृती ही वारंवारिता ठरवते ज्यात समस्या आणि प्रथा येतात. कोणत्या घटना एकत्र होतात हे संस्कृती ठरवतात. संस्कृती संदर्भातील कार्यांच्या अडचणींच्या पातळीचे नियमन करतात. लोक त्यांच्या न्यायाच्या भावनेच्या उत्क्रांतीमध्ये आणि नैतिक न्याय करण्यासाठी वापरलेल्या तर्कशक्तीच्या अनेक टप्प्यातून जातात. टप्पे किंवा स्तर काय आहेत? पूर्व पारंपरिक नैतिकता. या स्तरावर व्यक्तीचे हितसंबंध, बक्षिसे आणि शिक्षकांच्या अटींमध्ये विचारात घेतले जातात. पारंपरिक नैतिकता म्हणजे ही कोलबर्गने दिलेली आहे. कोलबर्गचा हा सिद्धांत आहे. पूर्व पारंपरिक नैतिकता या स्तरावर व्यक्तीचे हितसंबंध, बक्षिसे आणि शिक्षकांच्या अटींमध्ये विचार घेतले जातात. मग पारंपरिक नैतिकता या स्तरावर लोक समाजाचे सदस्य म्हणून नैतिक समस्यांकडे लक्ष देतात. त्यांना समाजाचे चांगले सदस्य म्हणून काम करून इतरांना संतुष्ट करण्यात रस असतो. उत्तर पारंपरिक नैतिकता या स्तरावर लोक नैतिक तत्वे वापरतात जी कोणत्याही विशिष्ट समाजापेक्षा अधिक व्यापक मानली जातात. आता अवस्थेतील नैतिक निर्णय संस्कृतीपणात वाढ होतो. कोलबर्गचे स्तर हे पुरुषांच्या नैतिक निर्णयांचे पुरेसे वर्णन आहेत, परंतु गिलिगन सुचवतात की स्त्रिया न्यायाच्या व्यापक सामान्य तत्वांच्या ऐवजी व्यक्तींची काळजी घेण्याच्या दृष्टीने नैतिकतेकडे पाहत असतात. आता संज्ञात्मक आणि नैतिक विकास या युनिट मधल्या महत्वाच्या संकल्पना. स्कीमा या ज्ञानाच्या श्रेणी आहेत ज्या आम्हाला जगाचा अर्थ लावण्यात आणि समजून घेण्यास मदत करतात. अनुकूलन. पियाजेने एक मूलभूत जैविक प्रक्रिया म्हणून अनुकूलन पाहिले. मज्जासंस्था किंवा मेंदू नसतानाही सर्व जिवंत गोष्टी जुळवून घेतात. अडॅप्टेशन असं म्हणता येईल याला. आत्मसात करणे आणि राहणे या अनुकूलन प्रक्रियेच्या दोन बाजू आहेत. मग आत्मसात करणे. आमच्या म्हणजे मानवी पूर्वीच्या विद्यमान योजनांमध्ये नवीन माहिती घेण्याची प्रक्रिया आत्मसात म्हणून ओळखली जाते. संवर्धन हे या कल्पनेला सूचित करते की दिसण्यात बदल होऊनही प्रमाण सारखेच राहते. अधिक ज्ञानी इतर हे असे लोक आहेत जे अधिक जाणकार आहेत आणि त्यांच्याकडे शिकणाऱ्यापेक्षा विशिष्ट डोमेनमध्ये उत्तम कौशल्य आहे. डोमेनमध्ये शाखेमध्ये असं म्हणता येईल. निवास. जीन पियाजेने संज्ञात्मक विकासाच्या सिद्धांताचा भाग आहे. ही एक संज्ञात्मक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आम्ही किंवा कोणती व्यक्ती नवीन ऑब्जेक्ट किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी एक योजना विकसित करतो किंवा बदलतो. म्हणजे निवास. तर जे आपण पियाजे आणि वायगॉट्स्की या संज्ञात्मक विकासाचे सिद्धांत बघितले, तर आता नैतिक विकास हे कोलबर्गने दिलेला आहे. लोक त्यांच्या न्यायाच्या भावनेच्या उत्क्रांतीमध्ये आणि नैतिक न्याय करण्यासाठी वापरलेल्या तर्कशक्तीच्या अनेक टप्प्यातून जात असतात.
टप्पे किंवा स्तर काय आहेत तर पूर्व पारंपरिक नैतिकता. या स्तरावर व्यक्तीचे हितसंबंध, बक्षिसे आणि शिक्षकांच्या अटींमध्ये विचारात घेतले जातात. आपल्याला जे शिकवलं गेलेलं आहे ते लहानपणापासून ते पूर्व पारंपरिक नैतिकतामध्ये येतं. पारंपरिक नैतिकता या स्तरावर लोक समाजाचे सदस्य म्हणून नैतिक समस्यांकडे लक्ष देतात. त्यांना समाजाचे चांगले सदस्य म्हणून काम करून इतरांना संतुष्ट करण्यात रस असतो. आणि उत्तर पारंपरिक नैतिकता या स्तरावर लोक नैतिक तत्वे वापरतात जी कोणत्याही विशिष्ट समाजापेक्षा अधिक व्यापक मानली जातात. आणि पौगंडावस्थेतील नैतिक निर्णय सुसंस्कृतपणात वाढ होते. कोलबर्गचे स्तर हे पुरुषांच्या नैतिक निर्णयाचे पुरेसे वर्णन आहेत, परंतु गिलिगन सुचवतात की स्त्रिया न्यायाच्या व्यापक सामान्य तत्वांच्या ऐवजी व्यक्तींची काळजी घेण्याच्या दृष्टीने नैतिकतेकडे पाहतात. आणि मग या महत्वाच्या संकल्पना आहेत: स्कीमा, अनुकूलन, आत्मसात करणे, संवर्धन, अधिक ज्ञानी इतर आणि निवास. तर मग आपण आता पुन्हा भेटूया. धन्यवाद.